सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची काल 1 तास बैठक। तिघेही आज दिल्लीला जाणार, तर खाते वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे बैठक होणार। हे तीनही नेते आज दिल्लीला जाणार। 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, संजय शिरसाट यांची माहिती। शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद, तर इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा। शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची काल एकनाथ शिंदेंसोबत भेट। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। काही खात्यांवर माहितीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लटकली, तर दिल्लीतनं अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणार नाहीच, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरेंच्या नावाची चर्चा। अतुल सावे, प्रशांत बंब आणि शिरसाटांसह इतर नावही चर्चेत। 3 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, गुलाबराव पाटलांचा पुनरुच्चार। तर खाते वाटपावरून माहितीमध्ये कोणताही तिढा नाही, गुलाबराव पाटलांची माहिती। 20 दिवसांनंतर सुद्धा गृह खातं कुणाकडे हे ठरत नाही। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, संजय राऊतांची टीका। महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। भाजप महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवण्याचीही शक्यता, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालासंदर्भात शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। दिल्लीतील अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। तर 23 नोव्हेंबरलाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण। मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये तफावत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण। संतप्त जमावाने एसटी बस पेटवली, पोलीस निरीक्षक निलंबित। आज केस बंदची हाक। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा 7 वर। आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर ऑटोमॅटिक गाडी असल्यामुळे क्लच समजून चुकून ऍक्सिलेटर दाबला, चालकाचा जबाब। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।